स्वाभिमानी किसान संगठन के नेता राजू शेट्टी ने सरकार को चेतावनी दी कि किसानों की कर्ज माफी नहीं हुई तो मंत्रियों को गांव में घुसने नहीं देंगे। उन्होंने कहा कि सोयाबीन किसानों की दुर्दशा के लिए सरकारी नीतियां जिम्मेदार है। 31 मार्च के बावजूद फसल बीमा नहीं मिलने पर 15 दिन में भुगतान की मांग की, अन्यथा मुंबई फसल बीमा कार्यालय पर आंदोलन होगा। सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू केली, परंतु नोंद केलेल्या सगळ्या शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाली नाही। 15 दिवस शेतकऱ्यांना रांगेत उभं राहावं लागलं। मात्र व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा गोळा करून 10 चाकी ट्रकमधनं सोयाबीन आणला, त्याची खरेदी मात्र लगेच झाली। नोंदणी केलेले शेतकरी तसेच वंचित राहिले। कधी बारदार नाही, कधी कर्मचारी नाहीत, कधी साठवायला जागा नाही, अशी वेगवेगळी कारणं सांगून शेतकऱ्यांचा माल कमीत कमी कसा खरेदी होईल हे बघितलं आणि केंद्र सरकारने दिलेली तारीख संपल्यानंतर सोयाबीन खरेदी थांबली। हे कमी होतं म्हणून की काय, नाफेडनं खरेदी केलेला सोयाबीन विक्रीसाठी काढला आणि सोयाबीनचे भाव अजून बाजारामध्ये पडले। म्हणजे सोयाबीन उत्पादकांची अवस्था ही आई जेवायला घालत नाही, बाप भीक मागून देत नाही, अशा प्रकारची अवस्था झाली। कापसाची अवस्था तीच। टांझानियातून डाळ आयात केल्यामुळं आज हरभऱ्याचं काय करायचं हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर पडलेला आहे। हरभरा खरेदी केंद्र सुरू केलेलं नाही। तुरीची अवस्था तीच आहे। आणि मग ज्या नगदी पिकावर शेतकऱ्याचं वर्षभराचं अर्थकारण अवलंबून असतं, ते अर्थकारण पूर्णपणे कोलमडून पडलेलं आहे। उत्पादन खर्च मात्र वाढत चाललेला आहे। रासायनिक खताच्या किमती सातत्याने वाढत चाललेल्या आहेत। एका बाजूला आमच्या देशाचे पंतप्रधान सांगतात की जगभरामध्ये रासायनिक खताच्या किमती जेवढ्या आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी किमती कमी आमच्या देशामध्ये आहेत। पण हे सांगताना जाणीवपूर्वक ते हे टाळतात की रासायनिक खतावरची सबसिडी सरकारने किती कमी केली।